नमस्कार प्रेक्षक मायबापू, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर आजचा सुंदर असा व्हिडिओ चारा आणि संध्याकाळी हॉटेलवर आपण जाणार आहे बरं का, जेवण करण्यासाठी. तर बऱ्याच दिवसातून हॉटेलवर जेवाय जाणार आहे. एक म्हटलं आनंद घ्यावा. सुशिक्षित लोक पुणे, मुंबई, बारामती सारख्या म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या शहरांमधली जी बाबा जी सर्व्हिसला जी लोक आहेत ती सगळी जातात हॉटेलला जेवायला आणि एक फॅमिली घेऊन जातात बरं का. त्यांचा एक आनंद तो वेगळाच असतो. पण आमचा आनंद 12 महिन्यातनं एकदा, 2 वर्षातनं एकदा हॉटेलला जाऊन जेवायचं. पण स्पेशल हॉटेलला जाऊन कधीच जेवलो नाही मी. जाता येता कामानिमित्त कुठं बाहेर गेलो तर हॉटेलवर जेवायचं. पण आज आमचे पाहुणे मंडळी म्हणजेच मेहुणे मंडळी बरं का, मेहुणा आमचे 2-3 जण मेहुणे घेऊन मी आज जाणार आहे हॉटेलला जेवाय. त्यांना हॉटेलला नेणार आहे जेवायला. तर मस्तपैकी आज हॉटेलवर जाऊन नियोजन करायचं आहे बरं का. तर तुम्ही चारा पाहू शकता. आता तुम्हाला दावतो चारा बरं का. हा अशा प्रकारचा चारा आहे. तर चला पाहूया पुढचं नियोजन. तर प्रेक्षक हो, ह्या ठिकाणी पडकात मेंढरं सोडली ते बरं का. दुसऱ्या मेंढरं अगदी आपली मस्तपैकी चरून दिवसभर आता निहार झाले. ते 5-5:30चा टायमिंग आहे. आणि संध्याकाळी मेंढरं वाड्यात घातली का नाही ते आपण जेवाय जाणार आहे बरं का एका हॉटेलवर. मस्तपैकी एकदम 4-5 जण जाणार आहे. माझी पार्टी आहे. गाड्यांना जरा पाहुणं येतो इथलं लई नाराज झाली त्यामुळं म्हणलं पाहुण्यांना जरा कसं जेवण वगैरे घातलं का नाही हॉटेलमध्ये की पाहुणं खुश होतील. आणि मग तिथून पुढं आपलं पुढचं नियोजन करायला. तर आज जाणार आहे संध्याकाळी जेवणसाठी करायचं बरं का हॉटेलवर. आता त्या पाहुण्याच्याच माहितीने जाणार आहे कुठलं हॉटेल आहे मला बी नाही सांगता यायचं. तर पाहूया पुढचं नियोजन कसं कसं येते. चला. तर गवारीचं रान होतं आणि त्यात इतकं जबरदस्त गबाळ होतं. त्या गबाळातनं चारून आपण बाहेर काढली ते आणि इकडं पडकात आणली ते बरं का. आता पडीक पाहिलं की हे पडकात येऊ असा चारा कसा आहे. आणि आमच्या बापूदाजीनी ह्यो पहिला लिंब पाडला होता. कधी पाडला होता रे बापूदाजी लिंब? ह्यो महिना झालता का? हां बरं, महिना झाला लिंब पाडला होता आणि ते जुळायचं राहिलं होतं. ते आज अजून जुळतोय आता. आणि ते तवाच का नाही जुळलं बापू? टाईम नाही गावला का? बर जुळायचं आता आपल्याला काय गरज आहे म्हणल्यावर दह्याला चालतंय. निवांत जुळ नाही काय अडचण. तर इकडं बापूदाजी चाललंय बघा लिंबाचं फांट जुळायचं. आणि मी आपलं मेंढरं दबावतोय. चारा भरपूर असल्यामुळं आणि आता पावसाचा दिवस असल्यामुळं कसं होतंय वाल्या रानात शेतकरी बी कालवा करतात. त्यामुळं आपल्याला बी कायला कुठं बी सोडता येत नाही. त्यामुळं आपली बांधाच्या खाली हाणली म्हणजे बरं पडतं. मेंढर फुगून बिगून आले ते पडकात बी चरायला भरपूर आहे. हे असलं चिरक बरं का. ह्याची चिरक म्हणते याला. ह्या गावताला हिरव्या गावताला चिरक. ते चिरक जे आहे ना लय जबरदस्त आवडीने मेंढर खातीत बरं का. कुठं बर ओके. आता निवांत भुईमुगाच्या पाल्यावर मेंढर सोडली ते बरं का. आणि आता थोड्याच टायमात आपल्याला वाड्यात घालायची आणि जायचं मस्तपैकी आपण पार्टीला जाणं. तर अनुसाया आली बा इकडं. काय रे अनुसाया? बघ आता रुकान दुगी आला होईल. लागा बघा माझ्या दिसला मोरया अजून मोरया नीट नाही दिसला मला. नीट बघून द्या. बाबू आणि नतका काढली सर्दी नीट झाली म्हणून. हे रुका काय ग तिकून दादा आला शेरला घेऊन.
या ठिकाणी सुंदर असं आपण जेवण करण्यासाठी आलोय. दाजी हॉटेलचं नाव काय तुम्हाला सांगितलं? हो शेठ, शिवदरबार ना. हां, तर ह्या माळशिरसमध्ये बुलेश्वर शेजारी शिवदरबार हॉटेल आहे बरं का. त्या हॉटेलमध्ये आपण सुंदर असं जेवण्यासाठी आलोय. तर ह्या ठिकाणी 300 रुपयाला थाळी आहे. त्या थाळीमध्ये 16 आयटम आहे. आता 16 आयटम म्हटल्यानंतर डोकं चक्रम होतं बरं का. मी पहिल्यांदा पाहिल्यानंतर अजून तर रोटी यायची या रोटी यायच्या अगोदरच जबरदस्त नियोजन आहे बरं का. चिकन पीस, परत आपले चिकन पीस आणि चिकन पीस 3 प्रकारचे, चिकन काय ते मच्छी पीस 3 प्रकारचे, चिकन पीस 2 प्रकारचे आणि रस्सा वेगळा, सूप वेगळं आणि अंड. हे पहिल्यांदाच खाऊ अगदी रोमॅन्टिक वाटते बरं का. आणि दुसरी गोष्ट रोटी अजून घ्यायची आणि रोटी मागवतो का नाही मागवतोय ती सुद्धा गॅरंटी नाही, कारण हेच खाऊ लय जबरदस्त वाटते बरं का. तर एकदा भेट द्या, 100% एकदम सुंदर अशी त्या ठिकाणी क्वालिटी भेटते बरं का. कोणतं दरबार? शिवदरबार हॉटेल माळशिरस. तर या ठिकाणी 100% भेट द्यायची बरं का. 300 रुपये फक्त थाळी. 300 रुपये थाळीमध्ये चिकन, मच्छी, रस्सा, भात, रोटी आणि अनलिमिटेड आहे. तर ह्या ठिकाणी थांबतो. तर रसिक हो, ह्या ठिकाणी सुंदर असं जेवण झालंय बरं का. आता घरी निघालोया. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर रसिक मायबाप हो, या ठिकाणी सुंदर असं जेवण झालं बरं का आपलं. आता अंधारात काय दिसना बरं का. गाडीवर निघालोय आपण. पाठीमाग आपल्या काका दाजींची आणि बापू दाजीची गाडी निघाली बरं का. तर थांबतो या ठिकाणी. धन्यवाद बरं का. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बापूदा, चांगूदाजी, जेवण मस्त झालं ना? ओके झालं. ओके. जवळजवळ 11:15चा टाइम झाला. 11 वाजाय आल्या. चला ते घरी गार लागते आपल्याला. आता लय गार लागायला लागले राव. दमाने जाऊ द्या गाडी. जेवल्यामुळे जास्तच गार लागते. हा ना, जेवल्यामुळे लयच गार लागायला लागलं राव. आता आलोय राजूर, थोडं राहिले आता पुढं. हा, थोडं राहिले त्यामध्ये जाऊ दे, नाही काय अडचण हो. हा ओके तर थांबायचं का या ठिकाणी? ओके.